नमस्कार मित्रांनो, टीच द कॉन्स्टिट्यूशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील भाग 3 व त्यामधील कलम 33 समजून घेणार आहोत. तर कलम 33 मध्ये काय काय देण्यात आलेले आहे व त्यामागचा उद्देश काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. कलम 33 ने कोणाचे मूलभूत अधिकार मर्यादित केलेले आहे ते सगळं आज जाणून घेणार आहोत. आपले भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देतं. त्या मूलभूत हक्कांचा समावेश संविधानातील भाग 3 मध्ये करण्यात आलेला आहे. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 आहेत. या कलमांमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कलम 33 मध्ये आपल्या भारतामध्ये जी सुरक्षा यंत्रणा आहे त्या संबंधित हे कलम 33 आहे. आर्मी, एअरफोर्स, नौदल तसेच सीआरपीएफ, सीआरपीएफ, इंटेलिजन्स ब्युरो, गुप्तचर संस्था, सीबीआय, सीआयडी किंवा पोलीस म्हणजे भारताला जे सुरक्षा प्रदान करतात त्या सगळ्यांचा या कलम 33 मध्ये समावेश होतो. तसेच या दलांना किती प्रमाणात हक्क प्रदान केलेले आहेत ते सगळं आज आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. या सगळ्या दलांना मूलभूत हक्क किती प्रमाणात प्राप्त आहे व कोणते आहे से या संदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमधील कलम 33 मध्ये नमूद केलेलं आहे. ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी आहे अशा दलांचे सगळे सदस्य किंवा भारत सरकारने स्थापन केलेल्या ब्युरो किंवा इतर संस्था या दलांमध्ये सदस्य, या सगळ्या दलांना त्यांच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्या संदर्भात नेमलेल्या व्यक्तींना लागू करताना त्यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे व निश्चितपणे शिस्त राखली जावी यासाठी ते हक्क कोणत्या व्याप्तीपर्यंत निर्बंधित करण्यात यावे हे संसद कायदा करून निर्धारित करू शकते कलम 33 मार्फत. लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय सुरक्षा यंत्रणा अर्थात काय तर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जेवढ्या सुरक्षा यंत्रणा आहे या यंत्रणांना मूलभूत हक्क मर्यादित केलेले आहे. म्हणजेच काय की सुरक्षा यंत्रणांचा मूलभूत अधिकार मर्यादित ठेवण्याचे अधिकार कलम 33 ने संसदेला दिलेले आहे. तसेच संसद त्यासाठी कायदा करू शकते, कारण आपल्या भारतामध्ये सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्याकडे भारताला सुरक्षित ठेवण्याची जिम्मेदारी असते तथा कर्तव्य असते. लक्षात घ्या, कलम 33 ने संविधानाचे एक महत्त्वाचे कलम आहे जे देशाच्या सुरक्षा करणाऱ्या दलांसाठी मूलभूत हक्कांवर निर्बंध लावण्याची संसदेला अधिकार दिलेले आहे. त्यामुळे देशाची सुरक्षता आणि शिस्त राखली पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे, पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षा यंत्रणांना दिले तर जी भारताची सुरक्षा संबंधित माहिती लीक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या भारताची सुरक्षता धोक्यात येऊ शकते. म्हणून राज्यघटनेने सुरक्षा यंत्रणांना मूलभूत अधिकार मर्यादित ठेवलेले आहेत. म्हणजेच काय तर सुरक्षा यंत्रणांचे मूलभूत अधिकार मर्यादित केलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, भारताच्या सुरक्षा यंत्रणांचा कायदा करण्याचा संबंधित अधिकार हा केवळ संसदेलाच असतो. लक्षात घ्या. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल किंवा व्यवस्थित समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून भारतीय संविधानातील प्रत्येक कलमांचे लेक्चर सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.